नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 वर आणि गणित भाग 2 चं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे समांतर रेषा। आणि समांतर रेषा या प्रकरणातला सराव संच 2.1 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणावर चर्चा केलेली आहे। पहिल्या प्रकरणातले सगळे सराव संच बघितलेत, त्याचबरोबर पहिल्या प्रकरणातला संकीर्ण प्रश्न संग्रह 1 जो आहे तो सुद्धा बघितलेला आहे। तर आजची आपली चर्चा असणार आहे सराव संच 2.1 वरती। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। चला जाऊयात पटकन पुढे। तर या ठिकाणी बघा, पुढे जाण्याच्या अगोदर आणि सराव संच 2.1 सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या संकल्पना कन्सेप्ट समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे। तर यामध्ये लक्षात घ्या, समजा माझ्याकडे दोन रेषा आहेत अशा प्रकारे आणि या दोन रेषा समजा एकमेकांना समांतर आहे। समांतर रेषा म्हणजे काय, समजा ही एल आहे आणि एम रेषा आहे, एकमेकींना न छेदणाऱ्या, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। समांतर रेषा ज्या आहेत त्या कधीच पुढे जाऊन एकमेकींना छेदणार नाहीत। आता याच्यामध्ये काय करायचं, यांची जर एक छेदिका असेल, अशी दोघांना छेदून जाणारी जर मी छेदिका काढली तर इथे एकूण 8 कोन तयार होतात। बघा, वर होतात ए बी सी आणि डी आणि खाली समजा आपल्याकडं पी क्यू आर एस, वर 4 आणि खाली 4, एकूण 8 कोन तयार झाले। आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोन आहेत, याच्यामध्ये काही संगत कोन असतात। आता संगत कोन म्हणजे काय, आता समजा याच्यात काही संगत कोन असतात बरं का, संगत कोन हे सगळे कोनांचे प्रकार आपल्याला नीट माहिती पाहिजे। संगत कोन असतात, काही वितक्रम कोन असतात आणि काही असतात अंतरकोन। ओके, अंतरकोन हे 3 महत्वाचे आहेत। बाकी पण इतर रेषीय जोडीतील कोन असतात, त्याचबरोबर विरुद्ध कोन असतात, बरेच इतर सुद्धा असतात, पण हे काही जे महत्वाचे कोन आहेत ते मी तुम्हाला आता शेअर करतो। तर याच्यामध्ये बघा, एकतर संगत कोन, आंतरकोन, वितक्रम कोन। आता संगत कोन म्हणजे काय आणि संगत कोन म्हणजे बघा, आता समजा वरचे 4 कोन आहेत त्याला खाली जे 4 असतात ते संगत असतात। कसं बघा, माझ्याकडे एक कोन इथे ए मला दिसतोय, वरती ए आहे, खाली ए ची जागा कोणी घेतली, वरचे 4 मध्ये बघा जो ए आहे त्या खालच्या चौघांपैकी ए ची जागा कोणी घेतली, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा। तर आपल्या लक्षात येतंय ए कुठे आहे, वरच्या साईडला आहे, डाव्या बाजूला। इथं वरच्या साईडला डाव्या बाजूला कोण आहे, पी, म्हणजे ए ला संगत कोण कोण झाला, पी, ए ला संगत कोण पी। त्याचबरोबर आपण बी चा जर विचार केला, बी ची जागा खाली कोणी घेतली, हा बी आहे, बी ची जागा कोणी घेतली खाली, क्यू ने। ओके, म्हणजे बी चा संगत कोण क्यू झाला। त्याच्यानंतर आता सी बघा, सी चा संगत कोण कोण झाला, आर झाला, सी चा संगत कोण आर आहे, कारण सी ची जागा आर ने घेतलेली आहे खाली। आणि डी चा संगत कोण कोण आहे, डी ची जागा इथं खाली एस ने घेतलेली आहे, डी चा संगत कोण एस। ओके, आकृतीमध्ये आता हे जे संगत कोण आहे ते नेहमी एकमेकांशी एकरूप असतात, हे पण लक्षात घ्या। म्हणजे कोण ए या ठिकाणी लक्षात घ्या, कोण ए एकरूप कोण पी, ए ला एकरूप कोण पी असणार आहे। दुसरी गोष्ट कोण बी, बी ला एकरूप कोण क्यू। तिसरा कोण आपल्याकडे सी, सी ला एकरूप कोण आर आणि चौथा कोण आपला डी, डी ला एकरूप कोण कुठला झाला, एक मिनिट इथं जरा थोडस मागे, कोण डी जो आहे, हा बघा या ठिकाणी एकच मिनिट, हा कोण आर आणि चौथा कोण डी जो आहे आपला, त्या डी ला एकरूप कोण कुठला असला, डी ला एकरूप कोण असणार आहे एस। तर अशा प्रकारे वरच्या चौघांना खाली संगत कोण जे असतात खालचे ते एकरूप असतात। हा, दोन रेषा समांतर असतील तरच, समांतर नसतील तर ते एकरूप असतील असं आपण सांगू शकत नाही। बघा लक्षात घ्या परत, ए ला एकरूप पी, सी ला एकरूप आर, बी ला संगत कोण क्यू आणि डी ला संगत कोण एस आहे। आता वितक्रम कोण, वितक्रम कोण म्हणजे बघा जे झेड मध्ये येतात, म्हणजे असे जी टीव्ही आपण म्हणतो ना, जी टीव्ही, जी सिनेमा, असे झेड मध्ये येणारे असतात त्याला आपण वितक्रम कोण म्हणतो। आता इथं आंतर वितक्रम कोण, आता इथं झेड बघा, अशा प्रकारे हा झेड दिसला तुम्हाला लाल कलरचा। आता याच्यामध्ये येणारे कोण कुठले दिसतात बघा, हा जो आहे सी एक कोण आहे आणि हा डी, क्यू, सी आणि क्यू हे दोघे एकमेकांचे काय वितक्रम कोण आहेत, हे वितक्रम कोण पण एकरूप असतात। दोन जोड्या असतात वितक्रम कोणाच्या, पहिली गोष्ट कोण सी, सी ला एकरूप कोण क्यू, ही एक जोडी आहे आणि दुसरी जोडी डी, डी ला एकरूप कोण पी। बघा कोण डी आणि डी ला एकरूप कोण पी झाला। ओके, हे वितक्रम कोण, एक सरळ झेड मध्ये आणि दुसरा असं उलट्या झेड मध्ये येणार, वितक्रम कोणांची जोडी पण एकरूप असते। ओके, संगत कोण एकरूप असतात आणि वितक्रम कोण एकरूप असतात। आता तिसरं आहे आंतर कोण, आंतर म्हणजे आतले। आता आतमध्ये किती जण आहेत बघा, सी आहे, डी आहे, पी आहे, क्यू आहे, हे आतमध्ये आहेत कोण। मग एका उजव्या बाजूला आतमध्ये कोण आहे, डी आणि क्यू आहे आणि इथं डाव्या बाजूला आतमध्ये कोण आहे, सी आणि पी आहे।
तर हे आंतरकोन जे आहेत ते एकरूपच असतील सांगता येत नाही. आंतरकोन जे आहेत त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे बघा लक्षात घ्या, कोन सी अधिक कोन पी बरोबर 180. लक्षात घ्यायचं, आंतरकोनांची बेरीज 180. त्याचबरोबर डी अधिक क्यू बरोबर 180. दुसरा कोन डी अधिक कोन क्यू बरोबर 180 अंश. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कोनांच्या जोड्यांविषयी समजू शकतो. हे जर आपल्याला समजलं नाही ना कोनांच्या जोड्या, तर प्रॉब्लेम काय माहितीये का, पुढची गणित आपल्याला समजणार नाही. सराव संच 2.1 2.2 समजणार नाही. ओके, आता इथं लक्षात घ्या, जर दोन रेषा समांतर असतील आणि एक छेदिका असेल तर तयार होणारे संगत कोन एकरूप असतात, विस्क्रम कोन एकरूप असतात, आंतरकोन एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. आणि याच्या उलटा पण असू शकतो प्रश्न, की जर दोन रेषा आहेत त्यांना एक छेदिका छेदत असेल आणि तयार होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात, असा व्यत्यासपणे. पण सध्या मी त्याच्यात जास्त जात नाही, ज्याची गरज आहे तेवढंच. आता याच्यामध्ये रेषीय जोडतील कोण पण आहे बघा, ए आणि बी वरच्या बाजूला जर बघितलं तर ते रेषीय जोडतील कोण आहे, या दोघांची बेरीज 180 अंश. तसंच सी अधिक डी पण 180 अंश, पी अधिक क्यू 180 अंश, आर अधिक एस 180 अंश, कारण रेषीय जोडतील आहेत. आणि सी आणि बी विरुद्ध कोण आहेत हे पण एकरूप, ए आणि डी विरुद्ध कोण आहेत हे पण एकरूप. म्हणजे याच्यामध्ये विरुद्ध कोणांच्या पण जोड्या आहेत, रेषीय जोडीतील कोणांच्या पण जोड्या आहेत. ओके, तर आता प्रत्यक्षात हा जो सराव संच 2.1 जो आहे त्याच्याकडे आपण वळूयात. बघा इथे काय दिलंय, की आकृतीमध्ये आता आपण बघितलं तर मला इथं DHP 85 दिलाय. तर इतर कोणांची माप, आता या कोणांमध्ये काय पाहिजे, RHD कुठं बघा, हा कोण पाहिजे स्टारवाला. PHG पी इथं आहे, एच इथं आहे, जी हा एक कोण पाहिजे. HGS, एच कुठे आहे, एच इथं आहे, जी इथं आहे, एस हा कोण पाहिजे. त्याच्यानंतर MGK हा कोण पाहिजे. बघा आता बघा हे दोन कोण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता बघा डी हा जो कोण आहे DHR याचं माप काढलं, हे दोघं जण रेषीय जोडीतील कोण आहे, दोघांची बेरीज 180 अंश. याचं माप आलं की याचं पण तेवढंच असणार आहे. हा याचं माप ह्या 85 असणार आहे, कारण हा संगत कोण आहे. ठीक आहे, आता एका एका कोणाचा आपण माप काढायचा प्रयत्न करू. बघा आकृतीमध्ये जर आपण बघितलं, आपण काय लिहू, आकृतीत डिटेल मध्ये लिहायचं, रेषा आरपी समांतर रेषा MS, ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहे. आणि डीके छेदिका आहे, डीके ही छेदिका आहे. ओके, ही छेदिका आहे. डीके काय बाबा, छेदिका आहे. ओके, आता ही छेदिका आहे, हे सगळं लिहिलं. आता बघा पहिली गोष्ट आपण DHR चं माप काढू. बघा हे दोन कोण जे आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांच्यामुळे त्यांची बेरीज 180. DHP किंवा कोण RHD घ्या वाटलं तर, RHD अधिक कोण PHD बरोबर 180 अंश. हे दोन कोण RHD अधिक PHD बरोबर 180 अंश. कारण हे काय बाबा रेषीय जोडीतील कोण आहे, तिथं लिहायचं रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण व्यवस्थित लिहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही करायचं. आता मला बघा PHD किती बाबा 85, आणि RHD आपल्या जागेवर जसा तसा त्याची किंमत काढायची. PHD 85 आहे बरोबर 180 अंश. मला RHD काढायचे, RHD आपल्या जागेवर बरोबर 180 आपल्या जागेवर, हा 85 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 85. म्हणून आपल्याकडे कोण RHD याचं माप किती आलं, 180 मधून 85 गेले, किती राहिले 95. मग इथं आपण लिहू बाबा याचं माप जे आहे ते 95 अंश असणार आहे. तर अशा प्रकारे RHD बरोबर आपण लिहू शकतो 95 अंश. ठीक आहे, चला हे आलं माझ्याकडे 95 अंश. आता याला आपण मस्त व्यवस्थित इथं लिहू. चला बाबा तुझं माप जे आहे ते 95 अंश आहे. ओके, इथं लिहिलं 95 अंश. आता या ठिकाणी बघा दुसरा मुद्दा, दुसरा पॉइंट काय या ठिकाणी, दुसरा आता मला कुठला कोणाचा, अरे बाबा हे काय, हा 95 अंश, हा 95 अंश. दुसरा कुठला कोण काढायचा आहे, PHG. आता बघा हे दोघं जण विरुद्ध कोण आहेत, DHR आणि PHG एकमेकांची विरुद्ध कोण आहेत. म्हणून आपल्याकडं हा पण खालचा कोण पण किती असणार आहे बाबा 85 असणार. तर इथं आपण लिहू हा 95 असणार. याचं माप पण किती 95, कारण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग ते लिहिताना आपण उत्तर लिहिताना असं लिहू की बाबा कोण RHD बरोबर कोण PHG का, कारण हे विरुद्ध कोण आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत कोण, हे विरुद्ध कोण आहेत असं लिहू, विरुद्ध कोण. मग इथं लिहायचं परंतु आपल्याकडं कोण RHD बरोबर 95 अंश, बरोबर RHD बरोबर किती 95 अंश, म्हणून कोण
PHG सुद्धा तुमच्याकडे आला 95 अंश. तर अशा प्रकारे PHG या कोणाचं माप सुद्धा आपण लिहिलं. झालं RHD झालं, PHG झालं. आता HGS बघा, H इथं आहे, G इथं आहे, H आहे. आता या कोणाचं माप, हा कोण आणि आपला हा वरचा कोण हे एकमेकांच्या संगत कोण आहेत आणि संगत कोण जे आहे ते एकरूप असतात. मग लिहायचं DPHD अधिक SGH. ओके बघा, किंवा असं लिहा DHP कोण DHP बरोबर कोण HGS. कारण काय बाबा, संगत कोण येते, हे एकमेकांचे संगत कोण आहेत असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, संगत कोण एकरूप आहेत. परंतु आपल्याकडे कोण DHP बरोबर 85 अंश आहे. बरोबर, DHP 85 अंश आहे, म्हणून आपला हा HGS सुद्धा 85 आला. म्हणून कोण HGS बरोबर सुद्धा 85 अंश. तर अशा प्रकारे HGS सुद्धा झाला. आता शेवटचा कुठला राहिला बाबा, हा कोण MGK. बघा, HGS आणि MGK एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. माहिती लिहायचं, कोण HGS बरोबर कोण MGK हे कुठले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत, एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. माहिती इथं लिहायचं, परंतु HGS बरोबर किती बाबा आपल्याला दिले 85 अंश. कोण HGS बरोबर 85 अंश आपलं आलं, HGS बरोबर 85 अंश. म्हणून आपल्याकडे कोण MGK बरोबर 85 अंश आलं. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. तर हा पहिला प्रश्न झाला. याच्यामध्ये आपण विरुद्ध कोण वापरलं, रेषीय जोडीतील कोण वापरलं, संगत कोण वापरलं, ह्या सगळ्या प्रकारच्या कोणांच्या जोड्या आपण वापरलेल्या आहेत. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तर सोपे सोपे प्रश्न असतात मित्रांनो, जास्त काय टेन्शन नाही. बघा, पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, याच्यामध्ये काय करायचंय मला, बघा आकृतीमध्ये रेषा P समांतर Q आणि रेषा L समांतर N आहे. L समांतर M आहे, सॉरी L आणि M या छेदिका आहे. बघा इथं दिले P आणि Q समांतर आहे आणि L आणि M या छेदिका आहे. काही कोणांची मापे दाखवलेली आहेत, यावरून कोण A, कोण B आणि कोण C काढा. बघा, आता A चं माप जर मला काढायचं झालं तर 110 आणि A हे दोघं जण रेषीय जोडीतील कोण, बरोबर. त्याच्यामुळे या दोघांची बेरीज किती असणार, 180 अंश. आता या दोन रेषा समांतर आहे. आता यांच्या या समांतराने ही जर छेदिका पकडली, आता हा A 70 असेल, हा 110 तर हा 70 वगैरे असेल. याच्यानंतर आपण ह्या एका कोणाचं माप काढलं तर त्याच्या विरुद्ध कोण B असणार आहे, बरोबर. आणि या कोणाचं माप किती असणार आहे, जेवढं A चं माप असणार आहे तेवढंच या कोणाचं माप असणार आहे. या कोणाचं माप काढलं की ते B चं माप निघालं. ठीक आहे, आता इथं बघा D आणि हा हे दोघं जण 115 आहे, हे रेषीय जोडीतील कोण आहे, या दोघांची बेरीज 180 अंश येईल, बरोबर. आणि हा 115 आणि हा C एकमेकांचे संगत आहेत, म्हणजे C सुद्धा 115 झाला. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या, दोन समांतर रेषा अशा दिलेल्या आहेत. बघा लक्षात घ्या, मगाशी आपण अशा समांतर रेषा बघितल्या, हा आणि हा काय झाला, संगत कोण, बरोबर. आता समांतर रेषा अशा उभ्या आहेत आणि ही अशी एक छेदिका आहे, तर ही आणि ही समांतर, सॉरी संगत कोण, हा कोण आणि हा कोण संगत कोण, हा कोण आणि हा कोण एकमेकांना संगत कोण. ओके, अशा प्रकारे लक्षात घ्या, उभ्या रेषा समांतर आहेत का आडव्या या जरा समजून घ्या, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करताना विचार करून करा. आता इथे आपण जाऊ, चला A आणि हा 110 दोघांची बेरीज 180 अंश असणार आहे. तत्पूर्वी आपण असं लिहू, रेषा P समांतर रेषा Q आणि आता समजा आपण L छेदिका असताना L जर छेदिका असेल तर मग आपल्याकडे काय काय उत्तर येईल ते बघूयात. इथे कोण ज्याचं नाव आपण घेऊ ABCDE, इथे एक E कोण आपण ऍड करू. ठीक आहे, बघा A अधिक कोण A अधिक 110 बरोबर किती झालं, 180 अंश. कारण हे काय बाबा रेषीय जोडीतील कोण आहे, काय रेषीय जोडीतील कोण हे आहेत रेषीय जोडीतील कोण, म्हणून दोघांची बेरीज झाली 180 अंश. A अधिक 110 बरोबर 180 अंश. आता कोण A आपल्या जाग्यावर 180, आपल्या जाग्यावर 110 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 110. आता कोण A बरोबर 180 मधून 110 गेले 70 झाले, म्हणजे कोण A चं जे माप आहे ते आपल्याकडे किती आलं, 70 आलं. ठीक आहे, समजलं, तुमच्या लक्षात आलं असेल, कोण A चं माप 70.
आता कोण ई चं माप काढू शकतो आपण बघा. या ठिकाणी कोण ए आणि कोण ई जो आपण नवीन घेतलाय, हे दोन्ही कोण जे आहेत ते एकरूप असणार, कारण ते दोन्ही सुद्धा संगत कोण असणार आहे. बरोबर. कोण ए एकरूप कोण ई, कोण ए एकरूप कोण ई, कारण काय बाबा संगत कोण, संगत कोण आणि संगत कोण जे आहेत ते एकरूप असतात. ठीक आहे. परंतु कोण ए चं जे माप आहे ते आपण किती काढलं, 70 काढलं, म्हणून ई सुद्धा 70. ए बरोबर 70 अंश, म्हणून आपल्याकडं कोण ई सुद्धा किती आला, 70 अंश. बरोबर. आता ई चं माप 70 आलं, आपल्याला ई नाही काढायचं, आपल्याला काय करायचंय, बी काढायचंय. आता ई आणि बी दोघं जण एकरूप, कारण दोघे सुद्धा विरुद्ध कोण आहेत. माहिती लिहायचं, कोण ए एकरूप कोण ई. बरोबर. हे कुठले कोण आहेत बाबा, विरुद्ध. सॉरी, कोण ई एकरूप कोण बी. ई आणि बी एकरूप आहे कारण विरुद्ध कोण आहेत, कारण इथे लिहायचं विरुद्ध कोण, विरुद्ध कोण, विरुद्ध कोण. ओके. परंतु आपल्याला, परंतु कोण ई बरोबर 70 अंश आहे, ई 70 तर बी किती झाला, 70 अंश, म्हणून कोण बी सुद्धा किती झाला बाबा आपला, 70 अंश झाला. संपला विषय. तर अशा प्रकारे आपलं बी जो आहे आपल्याकडे तो मिळेल. झाला, ए बी झाला. आता मला काय करायचं आहे, ए चं माप निघालं, बी चं निघालं. आता बघा, पी क्यू समांतर आणि एम छेदिका असताना, बरं इथं लिहायचं रेषा पी समांतर क्यू, रेषा पी समांतर रेषा क्यू, क्यू, आणि आता कोण छेदिका आहे बाबा आपल्याकडं, एम छेदिका असताना, एम छेदिका असताना, एम छेदिका असताना. आता ही जर छेदिका असेल तर माझ्याकडे काय आहे बाबा, बघा आता या ठिकाणी बघा, पहिलं डी चं माप काढा. 115 अधिक डी, हे दोघं जण कसे आहेत बाबा, रेषीय जोडतील कोण आहेत. मग 115 अधिक डी बरोबर किती बाबा, 180 अंश, किंवा कोण डी अधिक 115 बरोबर 180 अंश, बरोबर 180 अंश. इथं लिहा, शॉर्टकट मध्ये लिहितो मी, रेषीय जोडीतील कोण. जागा कमी म्हणून मी शॉर्टकट मध्ये लिहिलं रे जो को. तुम्ही परीक्षेला रेषीय जोडीतील कोण दोन्ही लिहायचं, पूर्ण ना वाक्यात लिहायचं. आता डी आपल्या जाग्यावर 180, आपल्या जाग्यावर 115 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 115 झाले. कोण डी बरोबर 180 मधून 115 गेले, किती राहिले, 65 राहिले. कोण डी चं माप माझ्याकडे किती आलं, 65. कोण डी बरोबर मला मिळाला 65. ए बी सी डी झाला, ए बी डी झाला. आता सी, सी बघा, सी कोण आणि हा 115, दोघं जण संगत कोण आहेत. बरोबर. माहिती लिहायचं, कोण सी बरोबर 115 अंश, कारण संगत कोण, संगत कोण एकरूप असतात. संपला विषय. तर अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सोडवू शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, पण एकंदरीत लक्षात घ्या, संगत कोण, विक्रम कोण, अंतर कोण, हे सगळे कोण नीट समजून घ्या. विरुद्ध कोण, रेषीय जोडतील कोण, कारण पुढच्या वर्षी आता 10वीला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो. आता 10वीला सुद्धा या प्रकरणाचा भयंकर उपयोग आहे. आता 9वी जितकं चांगलं तुम्ही अभ्यास कराल तितका आता 10वीला खूप फायदा होईल आपला. पुढे बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. आता इथे मला काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला एबीसीडीच्या किमती काढायच्या. बघा आता हा 45 आहे, तर इथं एका कुठल्या तरी कोणाचं मी माप काढलं, समजा ए बी सी, आणि इथं समजा मी डी घेतला. आता हा 45 तर हा डी असलेला डी जर मी इथं घेतला तर हा माझा डी सुद्धा 45. बरोबर. आता हा 45 तर या दोघांची बेरीज किती झाली, 180 अंश. मग त्या अनुषंगाने हा 135 आहे. ए आणि बी एकरूप आहे, बी आणि सी एकरूप आहे, कारण बी आणि सी काय झालं, हे दोघं जणांचा विचार केला तर दोघं संगत कोण आहेत, हे दोघं जण विरुद्ध कोण आहेत. आता या अनुषंगाने पहिला आपण काय करू, ए बी सी आणि इथे एक कोण घेऊ, त्याचं नाव आहे डी. ठीक आहे. आता बघा, पहिलं डी चं माप काढू. कोण डी बरोबर 45, कोण डी बरोबर किती बाबा, 45 अंश, कारण हे काय बाबा विरुद्ध कोण आहे. तिथे या विरुद्ध कोण, विरुद्ध कोण. आपण एक कोण डी एक्स्ट्रा घेतला, आकृती काढून व्यवस्थित डी ला घ्या एक्स्ट्रा, विरुद्ध कोण. आता बघा, एक एक गोष्ट आपण काढून घेऊयात. विरुद्ध कोण. आता मला ए काढायचं. ए बघा, एल आणि एम या दोन रेषा जर समांतर असेल आणि त्यांची ही छेदिका असेल पी. ओके. रेषा एल समांतर एम असं लिहा, रेषा एल समांतर रेषा एम व पी छेदिका असताना, पी छेदिका असताना, छेदिका असताना, असताना. बरं, ही छेदिका जर असेल तर बघा, ए आणि डी दोघं जण कुठले कोण आहेत, अंतर कोण आहेत, आतमधले आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज 180 अंश असणार आहे. आपण बघितलं, कोण ए अधिक कोण ए अधिक कोण डी बरोबर 180, कारण काय, अंतर कोण. इथं लिहा
आंतरकोन, हे आहेत आंतरकोन. ठीक आहे, कारण आंतरकोनांची बेरीज असते 180 अंश. ए चं माप माहिती नाही, डी किती आलंय बाबा आपल्याकडे 45. कोण ए अधिक डी किती 45 अंश बरोबर 180 अंश. कोण ए आपल्या जाग्यावर 180, आपल्या जाग्यावर 45 अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 45. बघा कोण ए बरोबर 180 मधून 180 मधून 45 गेले तर 135 उरतात आपल्याकडे. ठीक आहे, 135 अंश म्हणजे ए चं जे माप आहे ते 135 अंश आलं. आता बघा इथं कोण ए आणि बी दोघ जण कसे विरुद्ध कोण आहेत, हे दोघे जण विरुद्ध कोण आहेत. कोण ए एकरूप कोण बी काय बाबा हे आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. बरोबर, विरुद्ध कोण. म्हणून आपण लिहिणार परंतु कोण ए बरोबर 135 अंश आहे म्हणून माझ्याकडे कोण बी बरोबर सुद्धा किती येईल 135. ए जर 135 असेल तर बी पण 135. डिटेलमध्ये लिहायचं, डिटेलमध्ये लिहायची सवय असेल तर आपल्याला आता 10वीला जरा बरं पडू शकतं. झालं. आता मला बघा काय करायचं, सी काढायचं. आता सी मी कसा काढणार, ज्यावेळेस या दोन रेषा समांतर असतील, कुठल्या एन आणि पी या दोन रेषा समांतर असतील आणि त्याचबरोबर त्यांची ही यम छेदिका असेल तर हा कोण सी आणि कोण बी हे संगत कोण येतात. बरं का, या दोन रेषा समांतर तर बी आणि सी संगत कोण आहेत. ओके, आणि संगत कोण एकरूप असतात. बी 135 तर सी पण 135. मग लिहिताना आपण या ठिकाणी काय करू बाबा, रेषा एन समांतर रेषा पी असं लिहायचं. रेषा एन समांतर रेषा पी आणि कोण छेदिका बाबा, एम ही छेदिका असताना, रेषा एम छेदिका असताना, एम छेदिका असताना असताना. ठीक आहे, आता एम जर माझ्याकडे छेदिका असेल तर मी लिहिणार की बाबा कोण बी एकरूप कोण सी, कारण हे संगत कोण आहेत. कोण बी एकरूप कोण सी कारण हे आहेत संगत कोण, संगत कोण. ओके, कारण संगत कोणांच्या जोड्या असतात एकरूप. परंतु कोण बी बरोबर 135 अंश आहे म्हणून माझ्याकडे कोण सी बरोबर पण किती आला 135 अंश. तर अशा प्रकारे कोण सी चं माप पण 135. तर बघा 3 माप आली. पहिली गोष्ट ए 135, बी 135 आणि सी पण 135. सगळ्यांची माप सेमच आली 135 135 135. तर बघा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात. पुढचं गणित 3 गणित झाली, आता चौथं गणित बघा. तर बघा या चौथ्या गणिताकडे जर आपण बघितलं तर या गणितामध्ये मला काय करायचंय तर सिद्ध करा की कोण पी क्यू आर. बघा मला काय साध्य करायचंय, साध्य आपल्याला काय करायचंय की कोण पी क्यू आर. आता पी क्यू आर कुठे बाबा, पहिली गोष्ट पक्ष काय दिले ते पण बघा बाबा, नुसतं साध्य नका लिहू. काय काय दिले बघा आकृतीमध्ये. कोण पी क्यू आर व कोण एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. पी क्यू आर आणि एक्स वाय झेड यांच्या भुजा समांतर म्हणजे ही बाजू समांतर ही बाजू, ही समांतर ही, बरोबर, आणि त्याचबरोबर समजा ही समांतर ही, या एकमेकांना समांतर आहेत. चला मग आपल्या पक्षामध्ये या गोष्टी येतील ज्या आपल्याला माहिती आहेत, ज्या दिलेल्या आहेत त्या पक्षात येतील. पक्ष काय बाबा, कोण कोणाला समांतर आहे. पहिला पॉइंट, पहिला मुद्दा काय बाबा, पी क्यू समांतर एक्स वाय. ओके, रेषा पी क्यू, समजा पी क्यू समांतर एक्स वाय, पी क्यू समांतर एक्स वाय. आणि दुसरा मुद्दा काय, वाय झेड समांतर क्यू आर, वाय झेड समांतर क्यू आर. ठीक आहे, आता साध्य काय करायचंय, साध्य, साध्य मला काय करायचंय की बाबा हे दोन कोण एकरूप आहे ते दाखवा. तर सिद्ध करा की कोण पी क्यू आर, कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. बरोबर, पी क्यू आर हा कोण आणि हा कोण हे दोघं जण एकरूप आहेत हे मला दाखवायचंय. मग यासाठी मी काय करतो, समजा इथे याला जोडलं, समजा एवढा हा वायला ह्याला वाढवलं, समजा हा जो किरण वाय ह्याला इथे समजा एवढा जोडला. याला जोडल्यामुळे काय होईल माहितीये का, या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि ही जर वाय झेड छेदिका पकडली तर हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप होतील कारण संगत कोण आहे. आता समजा या दोन रेषा समांतर झाल्या आणि त्यांची जर पी क्यू छेदिका पकडली तर हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. 3 कोण एकमेकांना एकरूप आहे असं आपण दाखवू शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करा, किरण झेडवाय वाढवला, मग इथं एक रचना करावा लागणार आपल्याला. ती रचना या ठिकाणी आपण लिहू, रचना, रचना लिहावी लागणार आहे. बघा याला असं वाढवू, याला आपण वाढवू मस्त. ओके, आणि इथं नाव देऊ काहीतरी पी ए नाव देऊ. चला बरोबर, मग इथं लिहायचं
किरण झेड वाढवला, किरण झेड वाढवला जो PQ ला बिंदू ए मध्ये छेदतो, ठीक आहे, मध्ये छेदतो झाला. आता सिद्धता लिहू. सिद्धता एकदम सोपी आहे सिद्धता, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहिला पॉइंट सिद्धतेमध्ये बघा, पहिला मुद्दा बघा, कोन XYZ समान एकरूप PAY. पण हे लिहिताना आपण असं लिहू की बाबा PQ समांतर XY, रेषा PQ समांतर रेषा XY व छेदिका काय झाली, AZ छेदिका असताना, AZ छेदिका असताना ती जर छेदिका असेल तर कुठले दोन कोण एकरूप होणार. पहिला मुद्दा कोण XYZ, कोण XYZ एकरूप कोण PAZ. हे दोघे कुठले संगत कोण आहेत, संगत कोण म्हणू शकतो आपण. हे दोघ जण एकमेकांचे संगत कोण आहेत. बघा काय केलं, XYZ एकरूप PAZ हे दोघ जण, हा कोण आणि हा कोण, हे दोघे जण एकमेकांचे आहेत संगत कोण झालं. आता दुसरा मुद्दा, आता काय करू, थोडासा उलटा विषय. AZ व QR या दोन रेषा समांतर आणि PQ छेदिका असताना हा आणि हा कोण एकरूप असेल. मग इथे लिहायचं रेषा, आता कुठल्या रेषा समांतर दाखवू, AZ व QR, AZ समांतर रेषा QR व छेदिका कोण पकडा. आता बघा याच्यामध्ये छेदिका PQ छेदिका असताना व PQ छेदिका असताना, PQ छेदिका असताना ही जर छेदिका असेल तर आपले कोण कोण एकरूप, कुठले कोण एकरूप असेल. समजा ही बघा, या दोन समांतर आणि ही छेदिका, तर PAZ आणि PQR. बघा हा कोण PQR, कोण PQR एकरूप कोण PAZ. हे कुठले कोण झाले, संगत कोण, संगत कोण. ओके, आता ही जी दोन विधानं आपण या ठिकाणी लिहिली, बघा विधान 1 आणि 2 वरून काय लक्षात येतं तुमच्या, इथे बघा हा PAZ आणि हा PAZ एकरूप आहे, म्हणजे उजवी बाजू सारखी आहे. मग उजवी बाजू सारखी आहे याचा अर्थ डावी बाजू सुद्धा सारखी, म्हणजे या दोन बाजू सुद्धा सारख्या आल्या. म्हणून आपण लिहू शकतो तिसरा पॉइंट, कोण PQR एकरूप कोण XYZ. PQR आणि XYZ एकरूप आहे कशावरून, विधान 1 व 2 वरून. इथं लिहायचं 1 व 2 वरून, 1 व 2 वरून. तर हे असं आपल्याला सिद्ध करायचं, काय मोठं काम नाहीये मित्रांनो. हा एवढा जोडल्यानंतर हा कोण आणि हा कोण एकरूप आहे कारण संगत कोण आहे, आणि A आणि हा Q एकरूप आहे कारण संगत कोण आहे, आणि मग 1 आणि 2 वरून आपण दाखवलं. तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात. मला असं वाटतं याच्यानंतर शेवटचं एक गणित असेल तर त्याच्याकडे आपण वळूयात. चला पटकन. तर बघा मित्रांनो, हे जे गणित आहे पहिल्या गणितासारखंच आहे, सेम टू सेम. आता हा 105 आहे, तर ART बघा या कोणाचं माप काढा. हे दोन्ही कोण कसे आहेत, एकमेकांचे रेषीय जोडीतील कोण आहे, त्याच्यामुळे 105 असेल तर या दोघांची बेरीज 180 अंश. दुसरा CTQ म्हणजे हा कोण असणार आहे, हा आणि हा कोण संगत कोण एकरूप असणार आहे. DTQ हा कोण, हा आणि हा संगत कोण एकरूप असणार आहे. आणि PRB, PR आणि B बघा हे दोन कोण एकमेकांचे विरुद्ध, त्याच्यामुळे दोघ जण एकरूप असणार आहे. ठीक आहे, आता इथे आपण पटापट घेऊ. आता मी काय टाइमपास करत नाही, तुम्हाला फास्ट सांगतो शॉर्टकट मध्ये कसं करायचं. बघा ART, कोण ART, पहिला पॉइंट कोण ART अधिक कोण BRT बरोबर 180 अंश. कारण हे कुठले रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण हे नेहमी एकरूप असतात. ठीक आहे, आता बघा ART मला काढायचंय, कोण ART अधिक कोण BRT, काय BRT 105 आहे, 105 अंश बरोबर 180 अंश. आता कोण ART आपल्या जागेवर बरोबर 180 अंश आपल्या जागेवर, 105 अधिक पलीकडे गेले 105 वजा झाले, 180 मधून 105 गेले किती झाले 75. कोण ART बरोबर 75 अंश. ठीक आहे,
आता बघा हा एक कोण झाला, चला ART 75 झाला. आता बाकी बघा, बाकी पटापट सांग. कोण PRB आणि ART एकरूप आहे, दोघ जण विरुद्ध कोण, कोण PRB एकरूप कोण ART बरोबर किती आहे 75 अंश. म्हणजे तुमचा PRB किती आला 75 अंश, कारण हे आहेत तुमचे विरुद्ध कोण, विरुद्ध कोण शॉर्टकट मध्ये विको, विरुद्ध कोण. दुसरा बघा, मला हा कोण काढायचा आहे, हा आणि हा दोघ जण संगत कोण एकरूप असणार आहे, CTQ बरं का, CTQ काढायचा आहे. कोण CTQ बरोबर कोण ART, ART किती आहे बाबा, ART 75 म्हणजे तुमचा CTQ किती झाला 75. हे काय झालं संगत कोण, संगत कोण. ठीक आहे झालं. आता कुठला कोण राहिला बाबा माझा, हे बघा हा कोण राहिला, हा कोण, याचं नाव काय बाबा DTQ काढायचं, DTQ आणि BRT एकरूप असणार आहे. कोण DTQ बरोबर कोण BRT बरोबर 105 अंश आहे बरोबर, BRT 105 आहे. DTQ आणि BRT एकरूप आहे, कारण हा कोण आणि हा कोण एकमेकांचे संगत आहेत. ओके, इथं काय लिहिणार तुम्ही, संगत कोण, संगत कोण. तर अशा प्रकारे झालेला आहे आपला हा सराव संच. ठीक आहे, तर आता हे मी शॉर्टकट मध्ये सांगितलं, तुम्ही पहिलं गणित नीट बघा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सगळे कोण झालेत का व्यवस्थित. बघा हा कोण जो आहे ART, ARTचं माप आलं. त्याच्यानंतर CTQ हे बघा इथे, DTQ हे बघा DTQ इथे, आणि PRB हा आला PRB. चारीचे चारी कोणांची माप आली, तिघांची 75, एकाचं 105. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. 5वा प्रश्न झालेला आहे. यानंतर आहे का बघू पुढे काय, पुढे काय नाही, पुढचा सराव संच आहे, सराव संच 2.2, ज्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आजच्या या चर्चेमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.